आतापर्यंत एक ख्याती होती माननीय राजसाहेब ठाकरेंची का ते महाराष्ट्रातील स्वाभिमानी नेतृत्व आहे, कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाशी आजपर्यंत त्यांनी तडजोड केलेली नाही, कुठल्याही पक्षावरती रोखठोक बोलणारे असं त्यांचं नेतृत्व होतं आणि कुठल्याही प्रकारे सत्तेसाठी त्यांनी आजपर्यंत लाचारी पत्करलेली नव्हती. पण आपण बघताय का गेल्या 1-2 दिवसापासून अशा बातम्या येत आहेत का भारतीय जनता पार्टी आणि मनसेची युती होणार आहे आणि त्यांना 1 किंवा 2 जागा देणार आहे. मग प्रश्न असा पडतो, जर समजा राजसाहेब ठाकरेंना एकच जागा घ्यायची होती तर त्यांच्या 48 जागेंवरती ते निवडणूक लढू शकतात ना. मग भारतीय जनता पार्टीच्या पायाशी एवढं लोटांगण घ्यायची गरज काय होती. आता आपण बघताय मित्रांनो का भारतीय जनता पार्टीने राजसाहेब ठाकरेंना नेण्यासाठी स्पेशल तिकडे दिल्लीला नेण्यासाठी स्पेशल विमान पाठवलेलं होतं आणि असं त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा असं कबूल केलं आहे का त्यांनी बोलवलं म्हणून मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग 12 तासानंतर अमित शहानी त्यांना वेळ दिली. मग 2-2.5 तास त्यांची खलबत झाली आणि त्या खलबतांमध्ये माननीय मुख्यमंत्री होते, राजसाहेब होते, अमित शहा होते, या सगळ्यांची काहीतरी मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये 1 किंवा 2 जागा ह्या राजसाहेब ठाकरेंना द्यायचं असं ठरलं. आता ह्या जागा कोणत्या देणार आहेत, त्यातली पहिली जागा आहे मित्रांनो शिर्डीची आणि 2 नंबरची जागा आहे आपल्या मुंबईमधली. आता एकंदरीत तसं जर बघितलं तर मग आता ह्या 2 जागा जर मनसेला दिल्या तर या जागा कमी कोणाच्या होणार, तर त्या जागा होणार कमी अर्थातच एकनाथ शिंदे गटाच्या. आणि म्हणजे तर एकंदरीत असं वाटतंय का भारतीय जनता पार्टी ही राज ठाकरेंना बरोबर घेऊन एकनाथ शिंदेचा गेम करते का काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि पण मित्रांनो का जर समजा 1 किंवा 2च जागा जर राजसाहेबांना भेटत असतील तर मग भारतीय जनता पार्टी बरोबर युती करण्यामध्ये काय फायदा. आता तर काही जाणकार असे सुद्धा म्हणतात का त्यांना पुढचं भविष्याचे वेध लागले आहेत. भविष्याचे म्हणजे कोणते, त्यांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि विधानसभेसाठी आता ते लोकसभेमध्ये त्यांच्याबरोबर युती करतायत. आतापर्यंत आपण बघितलं असं पहिल्यांदा त्यांचे 13 खासदार निवडून म्हणजे ज्यावेळेस मनसेचा पक्ष स्थापन झाला आणि त्यावेळेस त्यांचे 13 खासदार म्हणजे त्यावेळेस त्यांचे 13 त्यांचेवाले आमदार निवडून आले होते आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं असेल परत 2 निवडणुकांना त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. अजूनपर्यंत मनसेचा खासदार हा कुठल्याही प्रकारे निवडून आलेला नाहीये. आता एकंदरीत मित्रांनो तर सामान्य मनसैनिकांना आणि जवळ सगळ्याच मनसैनिकांना असा प्रश्न पडलेला आहे का ज्या भारतीय जनता पार्टीला आपण गेल्या कितीतरी वर्ष शिव्या देत होतो त्याच भारतीय जनता पार्टी बरोबर जर आपली समजा युती झाली तर, आणि आता एकनाथ शिंदे जे आहेत आता ते सगळे शिवसेनेतले आहे समजा, आता त्यांच्याबरोबर आता बऱ्याच वर्षापासून सगळ्यांचं वैरच होतं आणि मग आता हे त्यांचं वैमनस्य वगैरे वैर वगैरे आहे, तर हे आता समजा मनसेची एकनाथ शिंदेची भाजपची युती झाली तर ती युती झाल्यानंतर हे वैर संपणार का, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण का एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा चर्चा चालू आहे का माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा दिल्लीच्या चरणी लोटांगण घेतलेलं आहे. तेव्हा मित्रांनो बघा याबद्दल आपलं काय म्हणणं असेल, आपलं काय मत असेल तर मित्रांनो हे आपलं म्हणणं आपलं मत आपण कॉमेंट्समध्ये नोंदवायला बिलकुल विसरू नका. माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.